ज्या घरामध्ये जावाजावांचं भांडण होत नाही ना, तर ते घर कसलं? तर तुम्ही म्हणता तू काय डोक्यावर पडली का, असलं काय बोलते आज? तर हो, मी डोक्यावरच पडलेले आहे. कारण ज्या घरामध्ये जावाजावांचं भांडण होत नाही ना, तर ते घर नसतं, तर ते असतं राजाचं राज्य. तर तुम्ही म्हणता ना आता ते कसं बरं? तर बघा ना, जो राजा असतो ना, तर त्याच्या राज्यामध्ये जर का कसले भांडण तंटे होत नसतील, तर त्या राजाला बसून बसून तो बोर होऊन जाईन आणि एक दिवस म्हणाल नको मला हे पद, हे राजाचं सिंहासन मला नकोच आहे. म्हणजे तो बोर होऊन जाईन की नाही. जर का त्याच्या वाट्याला जर का लोक काही ना काहीतरी कुरापती घेऊन येत असतील, तर त्याला पण मजा येईल की आपण काहीतरी, आपण राजा आहोत आणि आपण काहीतरी करू शकतोय प्रजेसाठी. तर चला असू द्या. हे बघा, आज मी म्हटलं गुरुवारचे उपवास, मार्गशीर्ष महिना चालू झाला आता. तुमचे आहेत का उपवास? आणि लेडीजचं तर सगळ्यात दरवर्षीचा उपवास करण्याचं, व्रत करण्याचं, हे सुखी संसारासाठी व्रतच करतात ह्या. तर मी म्हटलं आज चला पहिला गुरुवार आहे, तर पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करून घेऊयात. मग मी डाळ, आपली जी हरभऱ्याची चण्याची डाळ असते ना, तर ती शिजायला घातली. अर्धा किलो बाद झाली. अर्धा किलो मी घातली होती शिजायला, म्हणजे आम्हाला जेवढं लागतं तेवढंच. आणि 2-3 दिवस आरामात ह्या डाळीच्या पोळ्या वगैरे मी करते. आणि जसं लागेल तसं करत राहते पोळ्या. त्याचं पुरण फक्त बनवून ठेवायचं. 2-3 दिवस आरामात, 8 दिवस तरी नक्की पुरण हे आपल्या फ्रीजमध्ये राहतं. मग मी काय केलं, कुकरला ही डाळ लावून घेतली, मस्तपैकी मऊ अशी शिजवून घेतली. नंतर कढईमध्ये गूळ आणि ती डाळ, शिजवलेली डाळ घेतली, त्याचं पाणी काढून घेतलं. मस्तपैकी असं एकत्र करून, एकजीव करून, हे मस्तपैकी असं बघा, हे तुम्ही बघू शकता मी असं प्रकारे केलं. आणि नंतर त्याचं पुरण करून घेतलं. आणि अगोदर मस्तपैकी हे मॅश करून घेतले. त्याच्यामध्ये इलायची, बडीशोप, सुंठ असे वाटून मस्तपैकी कुटून त्याची पावडर बनवली आणि ह्याच्यामध्ये टाकलं. इतका सुगंध सुटला होता ना, तर एकदम लोक बाहेरचे म्हणत होते की आज कोणीतरी मस्त काहीतरी खमंग, मस्त असा वास सुटला होता. आणि मलाच भारी वाटत होतं की वा, कसला भारी वास येत होता म्हणून. आणि इकडं माझी भजी बनवण्यासाठी माझी पीठ मळण्याची पण तयारी चालू होती. मी इकडं जसं लागेल तेवढं मी पीठ घेतलं होतं. त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकला होता. तुम्ही कसा कांदा टाकता, बारीक करून की एकदम असा उभा कांदा टाकता? मी तर उभाच टाकते, कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारचा आकार पण येतो भजी तळताना. कोथिंबीर, मिरची आणि आपलं नेहमीचाच ओवा वगैरे टाकला ना, तर ओवा असा मस्तपैकी असं कुस्करून घ्यायचा आणि तो टाकायचा. त्याने काय होतं, मस्तपैकी वास येतो, म्हणजे आपल्या भजीला वगैरे वास येतो, मस्त वास पण सुटतो भजी करताना. हळद आणि थोडंसं सोडा आणि मीठ टाकून घेतलं. सोडा नंतर टाकला मी, आणि मीठ टाकून घेतलं. मस्तपैकी पाणी टाकून हे असं मॅश करून घेतलं. भजीचं पीठ तयार झालेलं आहे आपल्या एका साईडला. आणि बघा, मी मस्तपैकी असं जोपर्यंत आपण छानपैकी मळत नाही ना, तोपर्यंत भजी पण छान होत नाहीत. असं माझं तरी एक ट्रिक आहे. आणि मस्तपैकी आपलं हे झालेलं आहे करून. एका साईडला माझी ना आमटी करण्याची तयारी चालू होती. मग एका साईडला आमटी करून घेतली मस्तपैकी. हे बघा, मस्त झणझणीत अशी आमटी झालेली आहे. आणि एखादी तर नक्कीच कमेंट टाका. आणि माझे जर का व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, टाटा.